निर्ढावलेल्या या यंत्रणेमुळे मुंबईमधल्या नागरिकांचा जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करावा लागतोय। खड्डे, उघडी असणारी गटारं, तुटलेल्या विजेच्या तारा आणि पाणी साचल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना या सगळ्यामुळे प्रशासनाचा किती ढिसाळ कारभार आहे तो आता आपल्या समोर येऊ लागलाय। वेगवेगळ्या घटना आता आपल्याला बघायच्या आहेत। मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये पहिली घटना घडली। शाळेच्या बसवरती झाड कोसळलं आणि 11 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला। ही घटना ताजी असताना काल मुंबईमधल्या साकीनाका परिसरामधल्या खैराणी रोडवरती दुसरी घटना घडली। एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून काल असलम शेख या इसमाचा मृत्यू झालाय। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे झाड कोसळण्याच्या घटना देखील वाढत आहेत। मुंबईच्या सांताक्रूज परिसरामध्ये झाड कोसळलं आणि 8 मजूर यामध्ये जखमी झालेले आहेत। दुसरीकडे पुण्यामध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। पुण्यामध्ये कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे 2 वर्षाच्या मुलाचा खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। नागपूरमध्ये ताजबाग परिसरामधल्या गोसिया कॉलनीमध्ये रस्त्यावरती तुटलेल्या वीज वाहिनीच्या संपर्कात येऊन एका 70 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय। त्यामुळे राज्यामधल्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या यंत्रणा आहेत, प्रशासन आणि त्या जोडीनं काम करणाऱ्या यंत्रणा आहेत, या सगळ्यांचा प्रचंड ढिसाळ असा कारभार हा नागरिकांच्या मात्र जीवावरती उठतोय।